गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात गुरु हेच ब्रह्म आहे, गुरु हेच शिव आहेत आणि गुरु हेच विष्णू आहेत. अर्थात गुरु हेच परब्रह्म आहे. आणि अशा या गुरुजनांना माझा साष्टांग नमस्कार. आज 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याच धर्तीवर आपल्या गुरुवर्यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही सर्व भारतीय विद्यापीठ दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे विद्यार्थी आपल्या सर्वांसमोर सविनय सादर करीत आहोत एक लघुनाटिका. आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई शांती सुखाचा महासागर. आणि अशाच आपल्या पहिल्या गुरुला अर्थातच आपल्या आईला मानवंदना देऊया या नाटिकेच्या माध्यमातून. सुनबाई या जेवायला. हे घ्या बाबा. अहो हे धरा. आई नको. धर खा. नको मला. अरे अगं तिनं असं काय केलं आहे की तू तिच्या जेवणाचं ताट देखील घेऊन जात आहेस? सुनबाई एवढी का चिडली आहेस तिच्यावरती? 10 रुपयांची तर गोष्ट होती ना. तुझ्या पर्स मधून पैसे नेले होते, शेजाऱ्यांकडून नव्हते आणले. अगं तिने माझे पैसे घेतले होते, तुझ्या घरच्यांकडून तर आणले नव्हते ना. मग बिचारीवर एवढं रागवायचं काय कारण? घे बाळा, असंही तुझी आई तुला जेवण नाही देणार आहे. घे खा बाळा. बस करा, तुम्ही तुमच्या जेवणाकडे लक्ष द्या. तिनं 10 रुपये घेतले नव्हते, चोरले होते. आज 10 रुपये चोरलेत, उद्या दुसरं काही केलं तर? मी जर तिच्या आईच्या जागी असतो ना, चांगलं 2 दिवस उपाशी ठेवलं असतं. सुनबाई व्यवस्थित केले तुम्ही. का आता आणि अशाच प्रकारे गुरु आपल्या शिष्याच्या चुकीला कान पिळून उपदेशाचे बाळ काढू देत असतो. पुरातन काळी मानवी जीवनाची विभागणी 4 आश्रमांमध्ये केली गेली होती. प्रथम ब्रह्मचर्य आश्रम, दुसरे गृहस्थाश्रम, तिसरे वानप्रस्थाश्रम आणि चौथे संन्यासाश्रम. त्यापैकी प्रथम ब्रह्मचर्य आश्रम या अंतर्गत घरापासून दूर राहून मुलांना गुरुगृही ज्ञानार्जनासाठी पाठवले जायचे. राजघराण्यातील मुले आणि सर्वसामान्य मुले गुरुश्रमी विद्यार्जन करण्यासाठी गुरुश्रमी जात. गुरुश्रमी 3 प्रकारचे विकास साधले जातात. पहिला धैर्य विकास. या अंतर्गत शिष्यांनी अस्त्रशस्त्र विद्या प्राप्त करणे, त्यावर प्रभुत्व मिळवणे, स्वसंरक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी, राज्यवृद्धीसाठी लढाई करणे, त्यांचे डावपे चालणे, त्यासोबतच शस्त्रांमध्ये धनुर्विद्या, तलवारबाजी, भाला, दांडपट्टा, गदायुद्ध, मल्लयुद्ध, त्यासोबतच सैन्यांमध्ये घोडदळ, पायदळ, गजदळ यासारख्या दलांचा समावेश होत असे. त्यांसोबतच शौर्य, पराक्रम, धैर्य वाढवणाऱ्या आणि नेतृत्व, संघटना चातुर्य, निष्ठा जोपासणाऱ्या नीतिमूल्यांचा येथे समावेश होतो. दुसरा आहे आध्यात्मिक विकास. या विकासाअंतर्गत वेदांचे अध्ययन करणे, शास्त्रांचा अभ्यास करणे, वेगवेगळ्या विद्या आत्मसात करणे, सत्य आणि असत्याचे पारख करणे, ब्रह्मावस्था प्राप्त करणे, 7 शारीरिक चक्रांवर नियंत्रण मिळवणे यासारखा विकासाचा समावेश होत असे. या विकासात सिद्धी प्राप्त होते. त्या सिद्धींवर विजय मिळवता येत असे. त्या जोरावर काही शक्य आहे हे जाणवले जाईल, पण तो मोह टाळून मनाची शांती ढळू न देता निसर्ग चक्राचा भाग बनून राहण्यावर भर दिला जात असे. तिसरे आहे बौद्धिक विकास. चारित्र्य निर्मिती करण्यासाठी गुरुश्रमी गुरुसेवा करणे, भिक्षा गोळा करणे, स्वच्छता करणे, मोठ्यांचा आदर करणे, गुरुभक्ती, शंका न काढता गुरुशब्द स्वीकारणे आणि त्यासाठी आवश्यक अशा नम्रता, साधेपणा, शिस्त, विचारांची शुद्धता, पवित्रता या गुणांची जोपासना करण्यावर भर दिला जात असे. तर अशा या विविध अंगी, विविध ढंगी सर्व गुण संपन्न विकासासाठी भारतवर्षात विविध ठिकाणी विद्यापीठांची स्थापना केली गेली होती. जसे की नालंदा, मिथिला, तक्षशिला, विक्रमशिला, ज्या ठिकाणी गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, ही उक्ती सर्वार्थाने सिद्ध होत असे. भारतवर्षाला जाज्वल्य अशा गुरुशिष्य परंपरेची जोड लाभलेली आहे. त्यापैकी एक म्हणजे गुरुद्रोण आणि एकलव्य. अतुलनीय ज्ञान आणि युद्धशास्त्रात निपुण अशी ख्याती असणारे कौरव पांडवांचे गुरु वेदविद्या पारंगत म्हणजेच गुरु द्रोणाचार्य. एकलव्य एक आदिवासी पुत्र. गुरु द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या संपादन करण्याची त्याची इच्छा महत्वाकांक्षा होती. पाहुयात कशी ते. अरे हे काय आहे?
श्वानाच्या तोंडात चक्क 7 बाण मारले आहेत. गुरुवर्य, आणि रक्ताचा एक थेंब देखील जमिनीवरती सांडलेला नाहीये. अरे कुठला धनुर्धार आहे ज्याने हे अद्भुत कौशल्य दाखवले आहेत? मी गुरुवर्य एकलव्य. तू ही धनुर्विद्या कुठून प्राप्त केलीस? मी आपणास गुरु मानून आपल्या मूर्तीसमोर तासनतास धनुर्विद्येचा सराव केला. मी तर तुला शिष्य म्हणून ही स्वीकारले नाही, तरी तू मला गुरु मानलंस. तर तू मला ह्याची काय गुरुदक्षिणा देणार? तुम्ही सांगाल ते गुरुवर्य. मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा हवाय. हे घ्या गुरुवर्य. अशा प्रकारे एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरु द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा अर्पण केली. गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठेचे हे मूर्तिमंत उदाहरण आपण कधीच विसरू शकत नाही. गुरु शिष्य परंपरेचा दाखला देणारी आणखी एक जोडी म्हणजे चाणक्य चंद्रगुप्त. भोगविलासी सत्तेच्या धुंदीत मग्न असणाऱ्या मगध शासक धनानंदाकडून आर्य चाणक्य यांचा तुम्ही पंडित आहात, युद्ध करणे हे राजाचे काम आहे, तुम्ही आपल्या शिखेची काळजी करा, तुम्ही पंडित आहात तर फक्त पंडिताचेच काम करा, अशा शब्दात त्यांचा अपमान केला. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आर्य चाणक्य यांनी नंद साम्राज्याचा विनाश करण्याचा संकल्प केला. आर्य चाणक्यांनी चंद्रगुप्त यांना आपले शिष्य बनवले. आपल्या विलक्षण ज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी चंद्रगुप्तांना अप्राविधिक विषय आणि प्राविधिक व्यावहारिक कलेचे ज्ञान दिले. अशा पद्धतीने आर्य चाणक्य यांनी आपला शिष्य चंद्रगुप्त याच्या सहाय्याने नंद साम्राज्याचा विनाश केला आणि नवीन मौर्य साम्राज्याची स्थापना केली. गुरु हा केवळ शिकवणारा असून चालत नाही, तर शिष्याच्या चुकीला योग्य वेळी कान पिळून योग्य वळणावर आणणारा देखील असावा लागतो. पाहुयात आधुनिक युगातील आचरेकर सचिन याची जोडगोळी. Bowling guys. Well played shot. Catch it. How's that? सचिन, सर, खेळायला नाहीस गेलास? सर मी तर माझ्या मित्राची मॅच बघायला आलो होतो. त्यांना चीअर करत होतो. हे बघा ते मॅच जिंकले. नुसतं बघतच बसणारस की कधी खेळणार पण आहेस? अरे सचिन, काय झालं? अगं सरांनी मला मारलं. ते चिडलेत माझ्यावर. मी प्रेक्षकांमध्ये बसून माझ्या मित्रासाठी टाळ्या वाजवत होतो. ते रागावलेत माझ्यासाठी. एवढ्याच्या शिल्लक करण्यासाठी आचरेकर सरांनी तुला मारलं? चल, तू माझ्या सरांकडे चल, ते तुला मारणारही नाहीत आणि चांगलं प्रशिक्षणही देतील. चल. सर, मी तुमच्यासाठी एक नवीन विद्यार्थी घेऊन आलो आहे. कोण? हे बघा हा. अरे, हा कुठे गेला? Come on, Rahul. Left leg forward. Good posture. Okay. सर तू प्रॅक्टिस कर. सर मला माझी चूक कळली आहे. तुम्ही माझे डोळे उघडला. मला फक्त प्रेक्षकांमध्ये बसून टाळ्या नाही वाजवायचं, तर मला स्वतःलाही खेळायचं आहे. आणि त्यासाठी मला तुमच्यासाठी गुरुची साथ हवी आहे. मला खेळायचं आहे सर. Good boy. Keep it up. शिक्षकांनी समाजासाठी दिलेले योगदान लक्षात घेता आपण 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. माननीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती असताना त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याबाबत त्यांना विचारले गेले असता ते म्हणाले, माझा जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अधिक आनंद होईल. आणि म्हणूनच आज आपण सर्व येथे शिक्षक दिन साजरा करत आहोत. दीपस्तंभाप्रमाणे जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु. चंदनाप्रमाणे जिजून शिष्याला ज्ञानाचा सुगंध देतो तो गुरु. फुलपाखराप्रमाणे आयुष्यात आनंद शोधायला शिकवतो तो गुरु. योद्धाप्रमाणे आव्हानांवर मात करायला आत्मविश्वास देतात ते गुरु. हिऱ्याप्रमाणे पहिलू पाडतो तो गुरु. तमसोमा ज्योतिर्गमया अर्थात अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करतो आणि आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचा पायाभूत अंगरचना करून मदत करतो ते सर्व गुरुवर्य. आणि ज्ञात अज्ञात अशा सर्व गुरुवर्यांना आम्हा अफलातून ड्रामा क्लब तर्फे मानाचा मुजरा.